प्रेज लॉर्ड. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या शाबातवारी परत एकदा तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो आहे. त्या प्रभूला धन्यवाद देतो की परत एकदा आजचा शाबातवार पवित्रपणे पाळण्यासाठी तुम्हाला आणि मला आपल्या कुटुंबासंगती आपल्या घरामध्ये त्याने एकत्रित केलेलं आहे. त्या जिवंत देवाची आराधना, स्तुती आणि भक्ती आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करणार आहोत. प्रियांनो, जुलै महिन्याचा हा पहिला रविवार आम्ही यामध्ये आलेलो आहो आणि देवाला धन्यवाद देतो की मागील संपूर्ण महिना जून महिन्यामध्ये त्याने आमचं सहाय्यत आणि मदत केलं. आणि जरी मागील 2-3 महिन्यापासून आम्ही चर्चमध्ये येऊ शकत नाही, परंतु परमेश्वराची आराधना आणि स्तुती आणि त्याचा संदेश आणि त्याचं वचन आम्ही आम्ही आपल्या घरामध्ये कुटुंबासंगती आपण त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेत आहोत. त्याच्या वचनं आम्ही ऐकत आहोत. त्याची स्तुती आणि भक्ती आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करतो आहोत. प्रेज लॉर्ड. मला विश्वास आहे आपण सगळे आनंदीत असाल, आशीर्वादित असाल आणि आहेच. प्रेज लॉर्ड. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं आहे की मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. तो आमच्या संगती राहणारा परमेश्वर आहे आणि तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आपण त्या देवाला धन्यवाद देणार. आजची आपण सभा सुरुवात करूया. देवाला धन्यवाद देऊया. आजचा महिन्याचा पहिला रविवार आहे. आपण प्रभू भोज ह्या विधीमध्ये सुद्धा भाग घेत असतो आणि आम्ही सगळ्यांनी तयार राहावं आपले प्रभू भोजनाच्या विधीसाठी. आपल्या ब्रेड आणि आपलं जे काही द्राक्ष सव आहे ते सगळं तुम्ही तयार ठेवा. ज्यावेळेस पाक साहेब समोर येतील आणि त्या भागामध्ये लीड करतील तर आपण सर्व मिळून त्यामध्ये भाग घेणार आहोत. ह्यावेळेस आपण सर्वप्रथम प्रार्थनेच्याद्वारे देवालाची स्तुती आणि भक्ती आणि आराधना आणि संपूर्ण प्रार्थना सोपूया. आपले डोळे बंद करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. धन्यवाद, 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 धन्यवाद हो. स्तुती हो, महिमा हो, आराधना हो, तुझा गौरव हो, तुझी प्रशंसा हो परमेश्वर पित्या. तू अद्भुत परमेश्वर आहेस. तू पराक्रमी परमेश्वर आहेस. तू युद्धात पराक्रमी, विजय देणारा परमेश्वर तू आहेस प्रभू. तू अद्भुत आहेस. तुझ्यासारखं कोणी नाही. स्थापित करता स्तोत्रामध्ये लावतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येते. आकाशाचा व पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य प्राप्त होते. होय परमेश्वर पिता, आम्ही आपली दृष्टी, आम्ही आपली नजर, आम्ही आपलं लक्ष तुझ्याकडे लावतो परमेश्वर पित्या. आणि आम्ही तुलाच धन्यवाद देतो परमेश्वर पित्या की तू आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये आवरून घेतले आहे, सावरून घेतले आहे, सांभाळून घेतलेलं आहे परमेश्वर पित्या. ह्यावेळेस प्रार्थना करतो प्रभू आमच्या आजच्या ह्या संपूर्ण सभेसाठी परमेश्वर पित्या. जे काही स्तुती, आराधना आणि भक्ती आम्ही करणार आहोत, वचनातून ऐकणार आहोत, तुझ्या विधीमध्ये आम्ही भाग घेणार आहोत. तू म्हटलं आहे की माझ्या स्मरणार्थ हे करा, माझी आठवण म्हणून हे पाळा. आणि होय परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या त्या रक्ताचं स्मरण करतो, तुझ्या त्या शरीराचं स्मरण करतो, त्या क्रूस खांबाचं स्मरण आम्ही करतो परमेश्वर पित्या. जे 2020 वर्षापूर्वी तू आमच्यासाठी क्रूस खांब उचललास, कोडे तुला मारण्यात आले प्रभू, खिळे तुला ठोकण्यात आले, रक्त तुझं वाहण्यात आलं परमेश्वर पित्या. ते सर्व काही तू आमच्यासाठी सहन केलंस, त्यासाठी तुला धन्यवाद देतो. त्याचद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि नवीन जीवन मिळालेलं आहे, त्यासाठी धन्यवाद आम्ही देतो. प्रार्थना करतो आहे विशेष करून प्रभू, आजची जे काही स्तुती आणि भक्ती करणार आहोत आत्म्याने आणि खरेपणाने, त्यामध्ये आम्ही सम्मिलित होणार आहोत देवपा. तुझ्या उपस्थितीचा अनुभव प्रत्येकाला येऊ दे देवपा. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये देवपा तुझी शांती आम्ही इथून पाठवत आहे परमेश्वर पित्या. तुझं 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 आरोग्य आम्ही इथून पाठवतो प्रभू. तुझं वचन हे कधीच खाली जात नाही देवपा. तू आपल्या वचनाला पूर्ण करणारा परमेश्वर आहे देवपा. आणि म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि जो काही प्रभू भोजनाचा विधी होणार आहे, जे वचन येणार आहे, जी भेट आम्ही घेणार आहोत, जे काही स्पेशल सॉन्ग होणार आहे देवपा, मध्यस्थीची प्रार्थना, सर्व काही तू आपल्या पवित्र हातामध्ये घेऊन तू आम्हाला चालव आणि तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझी दया कृपा आम्हाला सगळ्यांना लाभू दे. सर्व आशीर्वाद आणि सर्व प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थनेच्याद्वारे देवाला संपूर्ण सहायता आणि मदत मागितलेली आहे. ह्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि आपल्या देवाचं वचन काय सांगतं आपण पाहूया. स्तोत्र 47. सगळेजण आपलं बायबल घेतील आणि काढतील. स्तोत्र 47, भजन संहिता 47, साम 47 मी सगळ्यांसाठी वाचतो आहे. स्तोत्रसंहिता 47, 1 ते 9 पर्यंत वचन आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भरपद आहे. तो
पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकास आमच्या ताब्यात देतो. तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालितो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. शेवटला आणि नववचन वाचतो आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. कारण पृथ्वीवरील ढाली देवाचे आहेत. तो परमथोर आहे. प्रेज लॉर्ड. देवाचं जिवंत वचन आम्ही वाचलेलं आहे आणि खरोखरच किती अद्भुत आणि आशीर्वादित असं वचन आहे. आणि त्या देवाला आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि त्या देवाची स्तुती आम्ही करणार आहोत. याप्रमाणे लिहिलं आहे ह्या ठिकाणी 6व्या वचनामध्ये की देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा. प्रेज लॉर्ड. आमच्या जिवंत देवाची स्तुती स्तोत्रे गा. त्याला धन्यवाद द्या. त्याचं नाव उंच करा. कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व आदर आणि महिमेच्या योग्य परमेश्वर आहे, त्याची आपण स्तुती आणि भक्तीमध्ये जाऊया. यावेळेस ब्रदर विशाल आपल्यामध्ये आहेत. ते स्तुती आणि भक्तीमध्ये आम्हा सर्वांना लीड करतील. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. This is the day that the Lord has made and we will rejoice and be glad in it. आजचा दिवस हा परमेश्वराने बनवला आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण आनंदित आणि मग्न होऊया. होऊ शकतं तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्याकडनं तर ही चूक झाली, अरे मी तर असं केलं, मी आता त्या जिवंत देवाची स्तुती कसं करू. पण काही हरकत नाही. होऊ शकते चुकत कळत न कळत मुद्दामून काही चुका झाल्या असतील, काही हरकत नाही. येशूच्या रक्तामध्ये तितकं सामर्थ्य आहे आजही की त्या येशूच्या रक्त तुम्हाला प्रत्येक पापापासून शुद्ध करेल, निर्मळ करेल आणि पवित्र करेल. आणि त्याच येशूच्या रक्ताद्वारे तुम्ही आणि मी नीतिमान असे ठरलेला आहोत. येस, यू आर द राइचियसनेस ऑफ गॉड इन ख्राइस्ट. आपण त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा. आणि त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या जिवंत देवाची आपण स्तुती आणि भक्ती करू. Hallelujah. Yes, Lord. We worship you, Heavenly Father. We worship you, Heavenly Father, for who you are. We glorify your name. We lift up your name, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord, for your presence. Oh, thank you, Holy Spirit, for your move here. Oh, जिवंत देवा धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल. हो पवित्र आत्मा धन्यवाद देतो, तू आम्हाला स्पर्श करताय, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरून काढलायस. तुला धन्यवाद देतो. स्वागतम पवित्र आत्मा, 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 स्वागतम
Oh, thank you, Lord. We welcome you, Holy Spirit. हो जिवंत बाप्पा, धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल. पवित्र आत्मा, धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल. धन्यवाद देतो परमेश्वर तुझ्या जिवंत वचनाबद्दल. जे की म्हणतात तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय या जगात देवाचे स्वतःचे निवडलेले लोक असे आहात. यासाठी की मी तुम्हाला त्या अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलं आहे, अभिषेक केला आहे, निवडलेलं आहे. हो, त्या येशूच्या रक्तामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकी ताकद आहे की त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आणि मी धुतले गेले आहो. आणि त्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला नीतिमान असं ठरवलं आहे. म्हणून तुम्ही स्वतःला दोष लावू नका, गिल्टी फील करू नका. तर पुन्हा एक वेळेस त्या जिवंत देवापाची आत्म्याने आणि खरेपणाने आपण स्तुती आणि भक्ती करूया. पाक यहोवा मुझे माफ करता है, लहू यीशु का मुझे साफ करता है. हालेलुया 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 हालेलुया. पाक यहोवा मुझे माफ करता है, लहू यीशु का मुझे साफ करता है. पाक यहोवा मुझे माफ करता है, लहू यीशु का मुझे साफ करता है. हालेलुया 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 हालेलुया. वो जो ऐब था वो ऐब मेरे ले गया, अपने लहू से वो नजात मुझे दे गया. वो जो ऐब था वो ऐब मेरे ले गया, अपने लहू से वो नजात मुझे दे गया. कौन करता है इतना प्यार, करता है इतना प्यार जो यीशु ने किया. हालेलुया 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 हालेलुया. सब मिलकर गाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. यीशु का कमाल है, यहोवा का जलाल है, मेरी ताकत है यीशु, यीशु मेरी ढाल है. यीशु का कमाल है, यहोवा का जलाल है, मेरी ताकत है यीशु, यीशु मेरी ढाल है. मैंने बस इतना किया, मैंने बस इतना किया, उसका इकरार किया. हालेलुया 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 हालेलुया. दिल में बसाया उसे, रूह में बसा लिया, यीशु मसीह ने मुझे अपना बना लिया. दिल में बसाया उसे, रूह में बसा लिया, यीशु मसीह ने मुझे अपना बना लिया. आने वाला है जल, आने वाला है जल, मैंने मुझे भी रख लिया. हालेलुया 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 हालेलुया. पाक यहोवा मुझे माफ करता है, लहू यीशु का मुझे साफ करता है. पाक यहोवा मुझे माफ करता है, लहू यीशु का मुझे साफ करता है. हालेलुया 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 हालेलुया. पाक यहोवा मुझे माफ करता है और लहू यीशु का मुझे साफ करता है. ओ थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस फॉर युअर ब्लड. येशू ख्रिस्ता तुझ्या रक्ताबद्दल तुला धन्यवाद देतो. हो प्रभू, येशू ख्रिस्तामध्ये असाल ना दंडज्ञ नाही. हो जिवंत देवपा, येशू ख्रिस्ता जे तुला पाप ठेवू नको, ते पूर्ण पाप तू स्वतःवर घेतलं यासाठी की आम्ही नीतिमान व्हावं. तू आम्हाला नीतिमान असं बनवलं आहेस, तुला धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद देतो तुझ्या पवित्र रक्ताबद्दल. कोणत्याही पापामध्ये इतकी ताकद नाही आहे की जे परमेश्वराला थांबवू शकते तुम्हाला प्रेम करण्यापासून. तो देव तुमच्यावर प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो. यासाठी नाही की त्यांनी तुम्हाला टाकून दिलं, सोडून दिलं आहे. तो सदैव त्यांनी तुम्हाला आपल्या हातामध्ये धरला आहे, त्यांनी त्याच्या आपल्या हातावर कोरून ठेवलेला आहे. इतकं तो तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. आपण आणखी एक गीत गाऊ. यीशु के लहू को पुकारे और वही हमें बचाता है. यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है. फिर से एक बार. यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है.
यीशु का लहू किसी बछड़े का नहीं, किसी बकरे का नहीं, बल्कि बेहक पाकून है। यीशु का लहू किसी बछड़े का नहीं, किसी बकरे का नहीं, बल्कि बेहक पाकून है, बल्कि बेहक पाकून है। यीशु के लहू में नहाए, यीशु के लहू में नहाए, यीशु के लहू में नहाए, पाप मिटाता है। यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है। यीशु का लहू किसी मुर्दे का नहीं, किसी पापी का नहीं, बल्कि पाक यहोवा का है। यीशु का लहू किसी मुर्दे का नहीं, किसी पापी का नहीं, बल्कि पाक यहोवा का है, बल्कि पाक यहोवा का है। यीशु के लहू पीते जाए, यीशु का लहू पीते जाए, यीशु का लहू पीते जाए, जीना सिखाता है। यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है। यीशु का लहू बड़ी कुदरत वाला है, बड़ी बरकत वाला है, बल्कि रूह बचाने वाला है। यीशु का लहू बड़ी कुदरत वाला है, बड़ी बरकत वाला है, बल्कि रूह बचाने वाला है, बल्कि रूह बचाने वाला है। यीशु के लहू से शिफा ले, यीशु के लहू से शिफा ले, यीशु के लहू से शिफा ले, कुव्वत दिलाता है। यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। मसा मसा मसे का मसा, मसा मसा मसे का मसा, बंधन सारे तोड़ता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है, पाप मिटाता है, जीना सिखाता है, कुव्वत दिलाता है। यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, यीशु के लहू को पुकारे, वही बचाता है। ओ थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. जिवंत आपण धन्यवाद देतो. जिवंत अवस्थेमध्ये जिवंत परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्व दास दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकाच्या मानाने त्यांनी आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण त्याच्या पृथ्वीवरनं आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याच्या भय देणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहे. आणि जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो त्याचा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यावर ममता करतो. हो धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद देतो तुझ्या अनकंडिशनल प्रेमाबद्दल. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या सर्वस्वपणे. धन्यवाद देतो परमेश्वरा. धन्यवाद तू हो येशू ख्रिस्त. धन्यवाद देतो तुझ्या बलिदानाबद्दल, तुझ्या रक्ताबद्दल तुला धन्यवाद देतो. कारण की तू मार्ग आहेस, तू सत्य आहेस आणि तू जीवन आहे. आणि तू आम्हाला तुझं सर्वकालिक जीवन दिलेलं आहेस. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझं विजयी असं जीवन दिलेलं आहेस.
तुला धन्यवाद देतो. तुझ्या भरपूरतेचं जीवन तू आम्हाला दिलं आहेस, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु. सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु. सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु. सजदा करो,
करो, सजदा करो, सजदा करो। Ora lama, o shandala, orandala, ora maba, orandala, o shandala, ora lama, o shandala. Oh yes, Lord. We worship you, Heavenly Father, for who you are. Oh, thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Father, for your presence. Thank you, Holy Spirit, for your move here. Oh, we worship you, Lord. Worship you, Heavenly Father. हो, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातलेला आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. हो जिवंत देवा, तू आमच्या मध्ये सुंदर हृदय उत्पन्न केलं आहे, स्थिर आत्मा उत्पन्न केला आहे, बद्दल तुला धन्यवाद देतो परमेश्वर. जिवंत देवा, थँक यू लॉर्ड. वी सेज द वर्ड, क्रिएट इन मी अ क्लीन हार्ट टू लॉर्ड. थँक यू लॉर्ड फॉर क्रिएटिंग अ क्लीन हार्ट इन अस लॉर्ड. जिवंत देवा, तुझ्या वचनात म्हटलं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्याचाच जीवनाचा उगम आहे. जिवंत देवा, आम्ही ह्यावेळेला तुझ्या समक्षतेमध्ये आहोत आणि तुझ्या समक्षतेमध्ये असताना परमेश्वर कोणीही खाली हात वापस जाऊ शकत नाही, तर तुझ्या भरपूरतेने, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या चमत्काराने, तुझ्या शांतीने, तुझ्या आनंदाने तू आम्हाला भरून काढलास. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र रक्ताबद्दल. तुझं पवित्र रक्त आम्हाला प्रत्येक पापापासून शुद्ध करतं, निर्मळ करतं आणि पवित्र करतं. आणि येशूच्या रक्ताच्या द्वारेच आम्ही नीतिमान ठरून आलेला आहोत. धन्यवाद देतो परमेश्वर. जिवंत देवा, आजची स्तुती आणि भक्ती आत्म्याने आणि खरीपणाने केलेली आहे, तिचा तू स्वीकार केल्यास याबद्दल तुला धन्यवाद देतो. सगळे आशीर्वाद येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर विशाल. आपण स्तुती आणि भक्तीच्या द्वारे आशीर्वादित झालेलो आहोत आणि खरोखरच तो परमेश्वर स्तुती आणि भक्तीच्या सिंहासनावर विराजमान होणारा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला आम्ही धन्यवाद दिलेला आहे, त्याचा गौरव केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्यावेळेस आपण पुढील भागामध्ये जाणार आहोत. तो भाग म्हणजे अत्यंत पवित्र असा विधी जो आहे प्रभू भोजनाचा विधी. आणि देवाने ज्याप्रमाणे म्हटलं आहे की माझ्या स्मरणार्थ हे करा आणि करीन करास पहिले पत्र 11 आणि ज्याप्रमाणे 23 पासून पुढे जे वचनामध्ये लिहिलं आहे की माझ्या स्मरणार्थ हे करा, माझी आठवण म्हणून हे करा. आणि लिहिलं आहे की मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रेज लॉर्ड. आणि मी त्या जिवंत देवाचं स्मरण करतो आहे, त्या क्रूस कांबाचं स्मरण करतो आहे. ह्यावेळेस आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जाऊया आणि ह्यावेळेस आपले सिनियर पास्टर आमच्यामध्ये आहेत, ते आम्हाला ह्या भागामध्ये लीड करतील. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो यावेळेबद्दल जो देवाने आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात या प्रभू भोजनामध्ये मी करतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो, कारण की येशू ख्रिस्ताने आम्हाला तसं सांगितलेलं आहे. जसं पवित्र शास्त्र सांगतं, करिंथकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनापासून पुढे पौल लिहितो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता
तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. पुढे वचन हे सुद्धा सांगतं, म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आपल्याला क्षमा करायची आहे, एकमेकांना क्षमा करायची आहे. आपल्याकडून काही चुका झाला तर क्षमा मागायची आहे. कोणी आपल्याला क्षमा मागितली तर त्यांना क्षमा करायची आहे. कारण की त्या प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमी करतो. जी प्रभूची प्रार्थना आम्ही हे म्हणतो की जसे आमचे अपराध, ज्या लोकांनी आमच्या विरुद्ध अपराध केले त्यांना आम्ही क्षमा केली, आमचे अपराधांची देवा तू क्षमा कर. प्रियांनो, या पवित्र विधीमध्ये येशू ख्रिस्ताने 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट तर ही की हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे. त्याने म्हटले हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर त्याने दुसरी गोष्ट म्हटली की प्याला घेतला आणि त्याने म्हटलं की हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. पहिली गोष्ट सांगितली, त्याने काय सांगितली की हे माझे शरीर आहे. भाकर घेऊन त्याने म्हटले हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी आहे. आणि द्राक्षरसाचा प्याला घेऊन त्याने म्हटले की हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. आणि जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा, जितक्यांदा ही भाकर खाता माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियांनो, या आपण स्मरण करू, येशू ख्रिस्ताचं पवित्र शरीर माझ्यासाठी तोडण्यात आलं, येशू ख्रिस्ताचं पवित्र शुद्ध रक्त माझ्यासाठी वाहविण्यात आलं, आम्हा प्रत्येकासाठी, प्रत्येक मानवजातीसाठी वाहविण्यात आलं, जेणेकरून आमच्या अपराधांची क्षमा व्हावी, आमचे रोगराई आमच्यापासून दूर व्हावे. आम्ही येशू ख्रिस्ताला आपला उद्धार करता तारणारा मानलेला आहे. प्रियांनो, त्या येशू ख्रिस्तामुळेच आम्हाला सार्वकालिक जीवन, अनंतकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. या प्रियांनो, यामध्ये आम्ही सहभागी. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त, ह्याच्या नावाने मी तुझ्यासमोर दीन आणि नम्र होऊन येतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा की मागील 6 महिने सांभाळून जुलै महिना आमच्या जीवनात तू दिला, या वर्षाचा 7वा महिना, आणि ह्या पहिल्या रविवारी आम्ही ह्या पवित्र विधीमध्ये सहभागी होतो. ही भाकर आम्ही खातो, हा प्याला आम्ही पितो. परमेश्वरा, या भाकरीवर आणि ह्या प्याल्यावर तू आपला आशीर्वाद पाठव आणि तुझ्या आज्ञापालनाचे आशीर्वाद आम्हाला दे. आम्ही स्मरण करतो येशू ख्रिस्ता, तुझं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं. आम्ही स्मरण करतो येशू ख्रिस्ता की तुझं रक्त आमच्यासाठी वाहविण्यात आलं. तुझं रक्त म्हणजे हा प्याला रक्ताने झालेला नवा करार आम्ही स्मरण करतो आणि आम्ही कबूल करतो, आम्ही कबुली देतो की, आणि याविषयी आम्ही साक्ष देतो की ती म्हणजे येशू ख्रिस्ताच्या परत पुन्हा एकदा येईपर्यंत त्याच्या मरणाची आम्ही घोषणा करतो. आमच्यासाठी तो मारला गेला, गाडला गेला, 3ऱ्या दिवशी परत उठला आणि आता स्वर्गामध्ये परमेश्वर पित्याच्या सोबत त्याच्या सिंहासनावर उजव्या हाताला विराजमान आहे. या प्रियांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आम्ही घरी असताना भाकर घेऊया, द्राक्षरसाचा प्याला घेऊया, त्या प्रकारची तयारी करून येऊ. आपण भाकर घेऊया. येशू ख्रिस्ताने ती भाकर घेतली, मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे, ही भाकर आम्ही घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमच्यासाठी तोडण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आमच्यासाठी तोडण्यात आलं, आम्ही स्मरण करूया. ही भाकर आपल्या हातात ठेवून आम्ही स्मरण करूया येशूचं शरीर आहे. त्याने म्हटलं हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. ही भाकर म्हणजे येशूचं शरीर आमच्यासाठी तोडण्यात आलं, मोडण्यात आलं, त्याच्या हातात आणि पायात खिळे ठोकण्यात आले. क्रूस खांबावरची शिक्षा त्याला देण्यात आली. जी शिक्षा आमची होती ती येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी घेतली आमच्यासाठी, आमच्या अपराधांच्यासाठी, आमच्या क्षमेसाठी, आमच्या उद्धार आणि तारणासाठी, आमच्या सार्वकालिक जीवन, आम्हाला अनंतकालिक जीवन प्राप्त व्हावं त्यासाठी त्याने ती शिक्षा भोगली. आमचे पाप जे लाखेसारखे लाल होते ते बर्फासारखे स्वच्छ होण्यासाठी त्याने ती शिक्षा भोगली आमच्यासाठी. परमेश्वर पित्याला धन्यवाद देत, येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत ही भाकर आपण घ्यावी. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. पवित्र शास्त्र सांगतं, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले म्हणजे देवाचे आभार मानले, परमेश्वर पित्याचे आभार मानले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे.
जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. हा प्याला आपल्या जवळ येत आहे. आपण आपल्या घरी पण असताना द्राक्षरसाचा प्याला घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्यासाठी वाहविण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आमच्यासाठी वाहविण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी वाहविण्यात आलं. आम्ही स्मरण करूया येशू ख्रिस्ताचं पवित्र शुद्ध रक्त आमच्यासाठी, माझ्यासाठी वाहविण्यात आलं, जेणेकरून माझ्या डोक्यापासून तर पायापर्यंतच्या सगळ्या व्याधी आजार निघून जाव्या. मला कोणता आजार राहू नये, कोणता विकार राहू नये. त्या येशूच्या पवित्र शुद्ध रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही यावेळेस प्रोक्लेम करतो, प्रोनाऊन्स करतो की येशूचं पवित्र शुद्ध रक्त आम्हाला स्वच्छ करतं, सुरक्षित करतं आणि सगळे व्याधी आजार दुखणे आमच्यापासून दूर करतं. यावेळेस आम्ही कोरोना व्हायरसला येशूच्या नावाने आम्ही नष्ट करतो. येशूचं रक्त त्यावर आम्ही ठेवतो आणि त्याला नष्ट करतो. त्या येशूच्या नावाने सगळ्या कोरोना व्हायरसचा नाश झालेला आहे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये. कारण की येशूच्या नावाला ते सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताने हे सुद्धा म्हटलं की जी महत्कृत्ये मी केली ती तुम्ही पण कराल. तुम्ही एखाद्या डोंगराला म्हणाल की जाऊन समुद्रात पडतं, ते तुमच्यासाठी होईल. तुमच्या विश्वासाने ते घडेल. आम्ही विश्वास करतो की हा कोरोना व्हायरस येशूच्या नावाने नष्ट झालेला आहे आणि लवकरच आम्ही पुन्हा एकदा चर्चमध्ये येऊन त्या परमेश्वराची स्तुती आराधना सगळेजण मिळून करणार आहोत. आमेन, हालेलुया. प्रियांनो, आम्ही स्मरण करूया परमेश्वर पित्याला आणि येशूला धन्यवाद देत हा प्याला आम्ही घेऊया. धन्यवाद परमेश्वर पित्या, धन्यवाद येशू तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताबद्दल जे तू आमच्यासाठी वाहविलस, आमच्या क्षमेसाठी, आमच्या अपराधांच्या माफीसाठी. धन्यवाद प्रभू. यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वरा, येशूच्या नावाने पुन्हा एकदा तुझ्या समोर येतो. येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची आज्ञा पाळून हा पवित्र विधी पाळलेला आहे. ह्या पवित्र विधी पाळण्याचे आज्ञाधारकपणाचे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला तू दे. आम्ही स्मरण केलेला येशूचं पवित्र शुद्ध शरीर, आम्ही स्मरण केलं येशूचं पवित्र शुद्ध रक्त जे आमच्यासाठी वाहविण्यात आलं. येशू ख्रिस्त निष्पाप होता, निष्कलंक होता. त्याने कोणतंच पाप आपल्या जीवनात कधी केलं नाही. कारण की तो देवाचा पुत्र होता, तो मनुष्याचाही पुत्र होता आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झालेला होता आणि आहे ह्यावर आम्ही विश्वास ठेवतो. तेव्हा ह्या आज्ञा पाळण्याचे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला दे, आमच्या चर्चच्या प्रत्येक व्यक्तीला तू दे. आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करतो आमचे बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब, माली अक्का, त्यांचे मुलं निक्की, रिकी, जॉश आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीसाठी तुझी कृपा दया त्यांच्यावर ठेव, आशीर्वाद ठेव, आरोग्य ठेव. आमच्या चर्चच्या सगळ्या पाळक लोकांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, चर्चच्या इतर सगळ्या मेंबर्ससाठी आम्ही प्रार्थना करतो. सगळ्या कुटुंबांसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांवर तुझं दैवी संरक्षण ठेव, तुझा आशीर्वादी, तुझा धार्मिक हात असू दे परमेश्वर. सगळ्यांना सुरक्षित ठेव, आशीर्वादात ठेव आणि सगळ्यांच्या गरजा तू पुरव. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो एक पित्या. आमीन, आमीन. थँक्यू पाळक साहेब. आम्हाला प्रभू भोजनाच्या विधीमध्ये तुम्ही लीड केलं त्याबद्दल तुमचे मनापासून उपकार मानतो. यावेळेस आपण पुढील भागामध्ये जाऊया आणि तो भाग म्हणजे आपले ताईत आणि ऑफरिंग घेण्याची ही वेळ आहे आणि आपल्या कमाईचा 10वा भाग म्हणजे दशमांश त्या देवाला देण्याची ही वेळ आहे. यावेळेस आपण ताईत ऑफरिंग घेणार आहोत आणि परमेश्वराचं वचन आम्हाला नीतिसूत्र 3 आणि 9 मध्ये म्हटलं आहे की तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. प्रेज लॉर्ड. तुमची कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. आणि म्हणून मनात ठरवल्याप्रमाणे आपण त्या परमेश्वराला देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. हा सुद्धा एक स्तुतीचा भाग आहे, देणेसुद्धा स्तुतीचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे. आणि हे होत असताना आपले ऑफरिंग्स आपण कलेक्ट करणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही घरी आपल्या ऑफरिंग्स कलेक्ट करा, टाईट्स कलेक्ट करा एका पॅकेटमध्ये. आणि चर्च ऑफिस तसं ते उघडे आहे. तुम्ही चर्च ऑफिसमध्ये येऊन सकाळी 10 ते 12च्या दरम्यान येऊन सोमवार ते शनिवारमध्ये येऊन तुम्ही ती आपली ऑफरिंग्स ऑफिसमध्ये हँडओव्हर करू शकता, जमा करू शकता. ह्यावेळेस ऑफरिंग आपण घेत असताना स्पेशल गीत होईल, विशेष गीत होईल आणि ह्यावेळेस शालोम स्पेशल गीत गाणार आहे आणि ते होत असताना आपल्या ऑफरिंग्स आपण कलेक्ट करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मैं खुदावंद का धन्यवाद देता हूँ इस सुंदर सी संधि दी उसका गीत गाने की.
हाथों पर नाम मेरा लिखा, देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा, मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है, मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है, तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया, मेरा अतीत बीत गया, मुझको चीज मिल गया, सब कुछ हो गया है नया, महिमा में मैं निश्चिंत जाऊंगा, यीशु के संग मैं हरदम रहूंगा, महिमा में मैं निश्चिंत जाऊंगा, यीशु संग मैं हरदम रहूंगा, मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है, मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है, मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया, मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब हो गया है नया, सब कुछ हो गया है नया। Praise the Lord. थँक्यू शालोम. सुंदर गीताबद्दल परमेश्वराची आराधना केलेली आहे आणि माहीत आहे तुम्ही सगळ्यांनी ऑफरिंग आपल्या कलेक्ट केलेले आहे. त्यावेळेस त्यावर सुद्धा प्रार्थना करण्यात येईल. त्याआधी आपल्या जे काही अनाऊन्समेंट्स आहेत येणाऱ्या आठवड्यामध्ये जे वाढदिवस आहेत आपल्या चर्च लोकांचे त्यांचे वाढदिवस आणि बर्थडेची जे काही लिस्ट आहे वेडिंग ॲनिव्हर्सरीज आहेत ते आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे आणि ते स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता आणि त्या लोकांसाठी प्रार्थना करा ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना आपल्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण करा. त्याचप्रमाणे जी बर्थडेची लिस्ट आहे आणि ॲनिव्हर्सरीची लिस्ट आहे ती कॅरिस्मा फॅमिली चर्चचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर सुद्धा ती पाठवण्यात येते. तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा चेक करू शकता की पुन्हा आठवड्यामध्ये कोणाकोणाचे वाढदिवस आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. ह्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आमच्या भेट घेतली आहे त्याच्यासुद्धा साठी प्रार्थना करू आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला ब्रदर विजय हे लीड करतील आणि आपण सर्व मिळून त्यांच्या संगती एक सहमत होऊन प्रार्थनेमध्ये ह्यावेळेस जाऊया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जो भी दान दशमांश हमने इकट्ठा किया इस पे परमेश्वर के आशीष के लिए हम प्रार्थना करेंगे. आज हम सब जन घर में हैं. आइए हम सब जन मिल के प्रार्थना करेंगे. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी इस दान के लिए प्रभु जी जितने लोगों ने प्रभु जी अपने विचारों में
ठाना था प्रभु जी, उस हिसाब से प्रभु जी वो देना चाहते प्रभु जी। प्रभु जी उनके घर में आशीष बरसा दे प्रभु जी, ताकि प्रभु जी इन कठिन परिस्थिति में भी प्रभु जी आप उनको चला रहे प्रभु जी। मलाकी 3:10 के सारे आशीषों को प्रभु जी उनके घर में उंडेल देता हूँ प्रभु जी, ताकि प्रभु जी हर एक कमी घटी में प्रभु जी उनकी आशीष बरसे प्रभु जी। प्रभु जी आपका वचन में कहा है प्रभु जी जितने लोगों ने प्रभु जी विश्वास से बोया है प्रभु जी आपके भवन के लिए प्रभु जी, आपके राज के लिए प्रभु जी, उन्होंने उन्नति पाई है प्रभु जी, उनके घर में आशीष उंडेल दे प्रभु जी। प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी, उनके घरों में तेल, नमक, आटा, हर एक बातों की चीज़ों के लिए प्रभु जी आपने आशीष दिया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। प्रभु जी इन दान के लिए प्रभु जी, आपके राज के लिए प्रभु जी बढ़ सके प्रभु जी, ऐसा होने दीजिए। आपने ऐसा ही किया, इसलिए हम आपको धन्यवाद देते प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्रभु यीशु मसीह के नाम से मांगती सुन और कबूल कीजिए। अभी हम इस सप्ताह के जितने लोगों का बर्थडे है, उन बर्थडे के लिए हम प्रार्थना करने वाले हैं, और जो बीमार है उनके लिए भी प्रार्थना करेंगे, हमारे देश के लिए प्रार्थना करेंगे, कोरोना के लिए प्रार्थना करेंगे, हमारे बिशप अंकल के लिए प्रार्थना करेंगे, उनके परिवार के लिए प्रार्थना करेंगे। अभी हम सब जन मिल के प्रार्थना करेंगे और ये सारे बंधन को तोड़ेंगे, विश्वास से प्रार्थना करेंगे, वचन के लिए प्रार्थना करेंगे हम। आइए हम मेरे साथ सब जन मिल के प्रार्थना करेंगे। लॉकडाउन में जब हम घर में हैं तो हम मिल के प्रार्थना करेंगे, एक चैन की प्रार्थना हम बोल सकते कि मेरे साथ आप भी कीजिए घर में बैठे। आइए हम प्रार्थना करते हैं। हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी, इस सप्ताह में प्रभु जी जितने लोगों का बर्थडे है प्रभु जी, आज तक प्रभु जी उनको संभाला प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। उनके हर एक ज़रूरतों को आपने पूरा किया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। सारे बहते आशीष प्रभु जी उनके जीवन में उंडेल दीजिए प्रभु जी। जो बच्चे प्रभु जी पढ़ाई कर रहे प्रभु जी, उनको बुद्धि और ज्ञान से संपन्न करना प्रभु जी आपने किया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। धन्यवाद देते प्रभु जी, जितने लोग प्रभु जी आज बीमार है प्रभु जी, आज उनके विश्वास से प्रभु जी उनको चंगाई कीजिए प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी, इस कोरोना वायरस को प्रभु जी हमारे देश से प्रभु जी निकल जाने के लिए प्रभु जी आपके वचन को प्रोक्लेम करते प्रभु जी, क्लेम करते प्रभु जी, इस कोरोना वायरस को प्रभु जी आप रोक सकते प्रभु जी, आप आज्ञा कीजिए प्रभु जी। आपने किया प्रभु जी, आने वाले दिनों में प्रभु जी हर एक के घरों में एक चमत्कार होने वाला है प्रभु जी। विश्वास कीजिए प्रभु जी, कि प्रभु जी का विश्वास कीजिए कि विश्वास से प्रभु जी ये सारे बंधन टूटने वाले प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। हम प्रार्थना करते प्रभु जी, विश्वास से प्रार्थना करते, जितने लोग प्रभु जी आज खाट पे है प्रभु जी, उनकी खाट प्रभु जी आपने बदल दिया प्रभु जी। प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी, इन परिस्थिति में प्रभु जी उनके घर के हर एक वस्तुओं के लिए प्रभु जी, हर एक बातों के लिए हम प्रार्थना करते प्रभु जी, उन चंगाई के लिए प्रार्थना करते प्रभु जी। उस कठिन परिस्थिति में प्रभु जी रहते समय प्रभु जी जो मिलकत आती प्रभु जी, किन लोगों की प्रभु जी जॉब गए प्रभु जी, लेकिन प्रभु जी इन कठिन परिस्थिति में भी प्रभु जी आप उनके हर एक जरूरतों को पूरा कर रहे प्रभु जी। विश्वास रखिए प्रभु जी लोगों के लिए प्रभु जी, कि आप विश्वास का कारण ठहर सके प्रभु जी। जितने लोगों ने विश्वास किया प्रभु जी, उनका मुंह अपने लज्जित से काला नहीं होने दिया प्रभु जी, लेकिन प्रभु जी प्रकाश दिया प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। उनके हर एक ज़रूरतों को पूरा करे प्रभु जी। प्रभु जी हम प्रार्थना करते प्रभु जी, जितने लोग आज विश्वास कर रहे उनके बंधन टूटने वाले प्रभु जी, नासरत यीशु मसीह के नाम से सारे बंधन को तोड़ देते हैं प्रभु जी। जिनके फाइनेंशियली प्रॉब्लम है, नासरत यीशु मसीह के नाम से प्रॉब्लम दूर हो जाए प्रभु जी, उनके खाते भर जाए प्रभु जी, और प्रभु जी उनके घर में जितने भी लोग हैं प्रभु जी वो आशीषित पाए प्रभु जी। इन दिनों में प्रभु जी वो चमत्कार को देखे प्रभु जी। प्रभु जी हम प्रार्थना करते हैं, उन लोगों ने प्रभु जी विश्वास किया प्रभु जी, विश्वास को बढ़ाइए प्रभु जी, उनके विश्वास को मजबूत कीजिए प्रभु जी, ताकि प्रभु जी वो आने वाले दिनों में प्रभु जी एक बड़ी गवाही के साथ प्रभु जी इस भवन में आने वाले हैं प्रभु जी, और आपकी गवाही को देने वाले हैं प्रभु जी। आप चमत्कार करने वाले हैं प्रभु जी, इनके घरों में प्रभु जी चमत्कार कीजिए प्रभु जी। आपने किया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हम बिशप अंकल के लिए प्रार्थना करते प्रभु जी, सतीश अंकल के लिए प्रभु जी, इन दिनों में प्रभु जी वो हमसे बातचीत करते प्रभु जी, वचनों से बातचीत करते प्रभु जी, हमको आशीषित करते प्रभु जी। उनकी सेवकाई के लिए प्रार्थना करते प्रभु जी, उनके सेहत के लिए प्रार्थना करते प्रभु जी। उनको छुए प्रभु जी, और प्रभु जी उनको अपने भला चंगा रखा, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। उनके जीवन में आपने चमत्कार किया प्रभु जी। आंटी के लिए प्रार्थना करते हो प्रभु जी, उनके जीवन में भी प्रभु जी अपने अद्भुत कार्य किया प्रभु जी। निकी भैया के लिए प्रार्थना करता हूँ प्रभु जी, वो भी जब सेवकाई करते प्रभु जी, उनके हर एक सेवकाई में प्रभु जी आप आशीष और बरकत दे रहे प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हमारे
कलीसिया के लिए प्रभु जी, इन पासवानों के लिए प्रभु जी, वो हमारे लिए दिन और रात करके प्रभु जी प्रार्थना करते प्रभु जी, हमको अगुवाई करते प्रभु जी, वो चलाते प्रभु जी, उनके घरों में प्रभु जी आशीष बरसा दे प्रभु जी, उनके खातों में प्रभु जी आशीष बरसा दे, दुगना कीजिए प्रभु जी, मल्टीप्लाई हो जाए प्रभु जी, उनके हर एक ज़रूरतों को आप पूरा किया प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी, धन्यवाद देता हूँ प्रभु जी हमारे कलीसिया के लिए प्रभु जी, जिन लोगों ने प्रभु जी आप पे विश्वास किया प्रभु जी, उनके खाते आज भरने वाले, चमत्कार होने वाला है प्रभु जी, हम विश्वास करते प्रभु जी, जितने लोग विश्वास कर रहे हैं उनके खाते भरने वाले हैं प्रभु जी, उनके सारे बंधन टूटने वाले हैं नासरीत यीशु मसीह के नाम से। आपने उनके बंधन को तोड़ दिया, उनको आज़ाद कर दिया, मुक्ति कर दिया प्रभु जी, इन सारे परिस्थितियों से परे रखा प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी, परिस्थिति को आपने बदल दिया प्रभु जी, जीवन को बदल दिया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। प्रार्थना करता हूँ प्रभु जी आज के वचन के लिए प्रभु जी, प्रभु जी आज का वचन प्रभु जी एक विश्वास का वचन आने वाला है प्रभु जी, जो विश्वास रखेंगे प्रभु जी वो आपको सम्मुख होंगे प्रभु जी, और आपके नाम को ऊंचा उठाने वाले प्रभु जी। इन दिनों में प्रभु जी जितने लोग प्रभु जी विश्वास के साथ बढ़ रहे हैं प्रभु जी, उनकी उन्नति हो रही है प्रभु जी, उनके खाते भर रहे हैं प्रभु जी, उनके घर भर रहे हैं प्रभु जी, जो बच्चे स्कूल जा रहे हैं घर में है प्रभु जी, जो ऑनलाइन एग्जाम कर रहे हैं प्रभु जी, जो ऑनलाइन स्टडी कर रहे हैं प्रभु जी, आने वाले दिनों में रिजल्ट उनका अव्वल नंबर से पास होने वाले प्रभु जी, क्योंकि सामर्थ्य देने वाले परमेश्वर आप है प्रभु जी, बुद्धि और ज्ञान को देने वाले परमेश्वर आप है प्रभु जी। इस सामर्थ्य के साथ प्रभु जी आपने हर एक कलीसियाओं को चला रहे प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी, धन्यवाद देते प्रभु जी, जितने भी हमारे कलीसिया के लोग हैं प्रभु जी, छोटे से लेके बड़े तक प्रभु जी, हर एक को प्रभु जी आपने छुआ है प्रभु जी, उनके जीवन में चमत्कार किया प्रभु जी, चिन्ह दिखाया प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। हमारे देश के लिए प्रार्थना करते प्रभु जी, हमारे भारत देश में प्रभु जी कई प्रकार के समस्या है प्रभु जी, आर्थिक परिस्थिति से गुजरे प्रभु जी, जिन लोगों के जॉब गए प्रभु जी, जो नौकरी के लिए तलाश कर रहे प्रभु जी, आने वाले दिनों में प्रभु जी आप उनके लिए एक अच्छी नौकरी देने चाहते प्रभु जी, इसलिए हम आपको धन्यवाद देते प्रभु जी, उनके हर एक ज़रूरतों को आपने पूरा किया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी, धन्यवाद देता हूँ प्रभु जी। विश्वास के साथ प्रभु जी आपने हमारी प्रार्थना को सुना है, हमारे प्रार्थना को सुन के अनसुना नहीं किया, तो प्रभु जी उत्तर दिया हाँ या आमीन में, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। धन्यवाद देते प्रभु जी इन तमाम बातों के लिए प्रभु जी, इन कठिन परिस्थिति में भी प्रभु जी आप हमको चला रहे प्रभु जी, आशीषित कर रहे प्रभु जी, इसलिए मैं हमको धन्यवाद देते प्रभु जी, तारीफ करते प्रभु जी, महिमा करते प्रभु जी, प्रशंसा करते प्रभु जी, तारीफ करते प्रभु जी, कि इन दिनों में प्रभु जी हर एक को प्रभु जी आपने चंगा भला रखा प्रभु जी। कई परिस्थिति प्रभु जी आके चले गई प्रभु जी, लेकिन प्रभु जी आपने हमको इसमें से संभाला प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। आज प्रभु जी हमने आपका प्रभु वचन लिया है प्रभु जी, स्मरण किया प्रभु जी हमने आपको प्रभु जी, आपके लहू को प्रभु जी हमने पिया है प्रभु जी, आपके देह को खाया प्रभु जी, स्मरण किया प्रभु जी हमने आपको प्रभु जी। प्रभु जी वो खाने से प्रभु जी हमारे सारे पाप धुल गए प्रभु जी, हमारे सारे शाप को प्रभु जी आपने धो दिया प्रभु जी, और प्रभु जी हमारे को विश्वास में बढ़ाया, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी, आपने हमारे सारे बंधनों को तोड़ दिया प्रभु जी, हमारे सारे शापों को तोड़ दिया प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी। फिर से एक बार प्रभु जी हमारे वचन के लिए प्रार्थना करता हूँ प्रभु जी, आपने वचन एक विश्वास का वचन दिया प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। विश्वास करेंगे तो प्रभु जी हम प्रगति को देखेंगे प्रभु जी, ऐसा वचन में कहा है प्रभु जी, इसलिए प्रभु जी आपने प्रभु जी हमको पूछ नहीं तो मस्तक बनाया है प्रभु जी, इसलिए मैं धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस प्रभु जी, आपने हमारे सारे बंधनों को तोड़ा है प्रभु जी, हमारे विश्वास को बढ़ाया है प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद प्रभु जी, आपके मस्सा के लिए प्रभु जी धन्यवाद देते प्रभु जी, आपके खिदमत के लिए प्रभु जी हम धन्यवाद देते, आपके अपरम प्यार के लिए प्रभु जी हम धन्यवाद देते प्रभु जी, हम जल्दी मिलने वाले हैं प्रभु जी, इसलिए हम आपको धन्यवाद देते प्रभु जी। धन्यवाद की प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते, सुन और कबूल कीजिए, आमेन। थँक्यू ब्रदर विजय, प्रार्थनेमध्ये आम्हाला लीड केल्याबद्दल. देवबापा नक्कीच आपच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे आणि आमच्या प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हीसुद्धा एक दुसऱ्यांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि एक दुसऱ्यांची काळजी घ्या, एक दुसऱ्यांची विचारपूस करा आणि एक दुसऱ्यांना मदत करा. प्रेज लॉर्ड. देव ह्या दिवसांमध्ये आमचं विशेष सहाय्य करत आहे. कठीण परिस्थिती आहे जगामध्ये, परंतु देव आमच्या संगती आहे आणि आम्हाला भिण्याची गरज नाही, आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्या देवाला धन्यवाद असो. आत्ता वेळ आहे अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये जाण्याची, तो म्हणजे देवाचं जिवंत वचन.
तुम्हाला माहीत आहे वचनामध्ये सुद्धा लिहिलं आहे की देवाने आपल्या नावापेक्षा आपल्या वचनाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणून त्या वचनामध्ये आम्ही जाणार आहोत, जे देवाचं जिवंत वचन आहे. आणि आजचं वचन आपले चर्चचे सिनियर पास्टर रेव्हरंड प्रमोद देशपांडे यांच्याकडून आपल्याला येणार आहे. तर त्यांना मी विनंती करेल की समोर येऊन ते देवाच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करतील. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज मी या ठिकाणी करतो. आज हा महिन्याचा पहिला रविवार आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो की परमेश्वराने आपल्याला मागील 6 महिने सांभाळलं आणि या वर्षाचा 7व्या महिन्यामध्ये आम्ही प्रवेश केला. देवाच्या वचनाकडे वळू. परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पाहूया. प्रियांनो, देवाचं वचन हे नेहमी आम्हाला आशीर्वादित करतं, आम्हाला हिंमत देतं, बळ देतं, आत्मविश्वास आमचा वाढवितं. कारण की देवाचं वचनच तसं आहे की ते आम्हाला नेहमी बळ देतं आणि हिंमत देतं. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. पहा, ह्या जगाच्या या युगाच्या शेवटपर्यंत सर्व दिवस मी तुझ्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे. हे वचन आम्हासोबत आहे आणि आम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे लोक आहोत. आणि देवाचं वचन नेहमी आम्हाला एनकरेज करतं, आशीर्वादित करतं, धाडस देतं आणि या जगामध्ये जगण्याची साठी मदत आम्हाला करतं. प्रियांनो, आम्ही पाहतो आज सध्या जगामध्ये काय सुरू आहे. कोरोनामुळे लोक परेशान आहेत, त्रस्त झालेले आहेत. पण देवाची स्तुती असो की या परिस्थितीतही आम्ही सुरक्षित आहोत, निरोगी आहोत, आशीर्वादित आहोत. आम्ही उत्तम अन्न खात आहोत, आम्ही देवाची स्तुती करत आहोत, आराधना करत आहोत, त्याचं वचनाचं मनन करत आहोत, त्याच्याकडे पाहून प्रकाश पावत आहे. याबद्दल देवाची स्तुती असो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन काय सांगतं त्याकडे आपण बघूया. परमेश्वराचं वचन सांगत आहे आपल्याला, मी आज सांगतो आहे पेत्राचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय त्याच्या 19 पासून तर 21व्या वचनापर्यंत मी वाचेन आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 19वं वचन आम्हाला सांगतं, शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्यांचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या रात्री प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. आमेन. परमेश्वराचं वचन आम्हाला पहा ह्या ठिकाणी सांगत आहे. हा पहिलं जे वचन मी वाचलं की हे लिहिलेलं आहे की संदेष्टाचे वचन आम्हाजवळ आले. संदेष्टाचे वचन एक वेळा संदेशाचे वचन, परमेश्वराचं वचन आमच्याकडे आलेलं आहे आणि त्याने काळोख्या जागी प्रकाश दिव्यासारखं आम्हाला, देवाचं वचन आम्हाला प्रकाश आहे. पवित्र शास्त्र हे सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो की जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लजेने काळवणार नाही. जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वराकडे पाहतो, त्याच्या वचनाकडे पाहतो, त्याचं वचन आम्हाला प्रकाशासारखं आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो की आम्ही जीवनामध्ये कशाही प्रकारची परिस्थिती असो प्रियांनो, पण आम्ही अंधारात राहत नाही, आम्ही निराशेत राहत नाही, तर आम्ही आशा आणि प्रेम, प्रीती ह्यामध्ये समोर वाढतो. देवाचं वचनच असं आहे. आमचा परमेश्वर जिवंत आहे. त्या परमेश्वराने आम्हावर प्रेम केलं आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला आहे. प्रियांनो, देवाचं वचन या ठिकाणी पुढे हे सांगतं. हेच पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 10वं वचन सांगतं, म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. सार्वकालिक जीवनात अनंतकालिक जीवन तर आम्हाला मिळेलच प्रियांनो, पण या जगात असताना, इथे राहत असताना, या पृथ्वीवरचं जीवन जगत असताना सुद्धा आम्हाला पुष्कळशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि या सामना करत असताना पुष्कळदा निराशा येतात, अडचणी येतात, समस्या येतात. त्या प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही देवाचं वचन समोर धरून त्या देवावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून जेव्हा आम्ही समोर जाऊ प्रियांनो, आम्ही कधीच अपयशी होणार नाही. आम्ही जिंकणारे लोक आहोत. आम्ही म्हणून पुष्कळदा आम्ही देवाचं वचन सांगतं, वी आर मोर दॅन द कॉन्करर्स. देवाचं वचन हेही सांगतं की आम्ही जगापेक्षा 10 पट ज्ञानी आहोत. आम्ही खाली नाही तर वर आहेत. आम्ही पुच्छ नव्हे तर आम्ही मस्तक आहे, असं देवाने आम्हाला बनविलेलं आहे. पण कोणासाठी? जे देवावर विश्वास ठेवतात, त्याच्या वचनावर विश्वास ठेवतात आणि समोर जातात, जे परमेश्वराच्या आज्ञा पाळतात आणि त्याप्रमाणे चालतात, त्यांच्या जीवनात हे होतं. पुढे पहा प्रियांनो, तुम्हाला सांगतो की जे देवाच्या वचनाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे किंवा वचनावर चालत नाही, मग काहीही समस्या हो, ते लोक लवकर ढळून जातात, ते फेल होतात, ते अपयशी पडतात. पण जे देवाच्या वचनाप्रमाणे वचनावर चालतात, मग कोणत्याही प्रकारची समस्या हो, काही प्रकारची अडचणी हो,
त्या सगळ्या गोष्टींवर ते विजयी ठरतात, कारण की ते देवाच्या वचनावर चालतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विजय मिळण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं आणि धीर धरून राहणं आवश्यक आहे. प्रियांनो, मी तुम्हाला देवाच्या वचनावर ह्यासाठी धीर धरून राहण्यासाठी सांगत आहे, कारण की देवाचं वचन जिवंत आहे, ते अनब्रेकेबल आहे. एकदा एका व्यक्तीने, एका पालकाने एका लहान मुलीला विचारलं, की जर तुझ्या वडिलांचा फोन तुझ्या हातात आहे आणि तुझ्या वडिलांचं बायबल पण तुझ्या हातात आहे, दोन्ही वस्तू जर अशा पडत आहेत तुझ्या वडिलांच्या हातून, तर तू आधी काय झेलशील, तू काय पकडशील त्यातलं? तर ती म्हणे की मी ते मोबाईल पकडीन म्हणे. मोबाईलमध्ये देवाचं वचन, मी मोबाईल पकडीन म्हणे. अशी कशी म्हणते म्हणे तू? देवाचं वचन बायबल आहे म्हणे त्यांच्या हातात, ते त्यांच्या हातातून पडत आहे आणि मोबाईल पडत आहे, तर तू मोबाईलच्या ऐवजी देवाचं बायबल का नाही पकडणार? तर तिने सरळ उत्तर दिलं, की मोबाईल म्हणे 25,000 रुपयाचा आहे म्हणे, आणि देवाचं वचन आहे, ते पडलं तरी ते तुटणार नाही म्हणे. हे तुटून गेलं तर 25,000 नुकसान होईल. पण देवाचं वचन ते तर अनब्रेकेबल आहे म्हणे. गॉड्स वर्ड इज अनब्रेकेबल. ते पडूनही तुटणार नाही म्हणे, म्हणून मी ते ती गमतीची गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन इतकं सामर्थ्य आहे प्रियांनो, की ते सगळ्या परिस्थितीवर मात करतं. जसं कोणत्याही प्रकारची समस्या तुम्हाला जे देवाचं वचन जे आहे, तुम्हाला कोणती गोष्टी हलवू शकत नाही. जर देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ते फॉलो करताय, ते पाळत आहे, त्याचं मनन करताय, देवाच्या वचनावर जर चालत आहे, तर कोणती वस्तू तुम्हाला, कोणती गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही आणि हलवू पण शकत नाही. पुष्कळदा जीवनामध्ये मोठ्या मोठ्या समस्या येतात, अडचणी येतात, संकट येतात, आजार येतात. कधी कधी आम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो. अशा वेळेला देवाचं वचन आम्हाला हिंमत देतं, बळ देतं, धाडस देतं. आमेन. परमेश्वराचं वचन, आणि ते जे त्याच्या अंतःकरणात देवाचं वचन आहे, तो व्यक्ती कधीच हलू शकत नाही आणि हारू पण शकत नाही. कधी कधी जवळचा प्रिय व्यक्ती जर गमावला, मरण पावला किंवा आपल्यापासून दूर निघून गेला, तर आपलं मन कष्टी होतं, दुःखी होतं, खिन्न होतं. पण अशा वेळेला देवाचं वचन आम्हाला सहायता करतं, मदत करतं. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, की आपले अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. कोणी जर मरण पावलं, तर आपल्याला पाळक लोक नेहमी हे सांगतात, की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. तो व्यक्ती इथून जर मरण पावलेला आहे, तर परमेश्वराजवळ चांगल्या ठिकाणी, ही इज ॲट ए बेटर प्लेस, इथल्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आहे, असं आम्हाला देवाचं वचन हिंमत देतं, बळ देतं आणि ह्या जीवनामध्ये जगण्यासाठी मदत करतं. परवाच्या दिवशी, मला वाटतं परवा नाही, काल सकाळी 6:30-7 वाजता मला अमेरिकेहून एका व्यक्तीचा फोन आला, एका पाळकाचा फोन आला. म्हणे, प्रमोद कसे आहे तू? म्हटलं, आम्ही चांगले. तुम्ही कसे आहे ब्रदर? म्हणे, प्रमोद, मी खूप दुःखी आहे, मी खूप कशी आहे, माय लाईफ इज हार्ड नाऊ, इट इज व्हेरी डिफिकल्ट, मला जगायला फार कठीण जात आहे म्हणे. का बरं? तर म्हणे, मी माझी पत्नी गमावली, माझी पत्नी मरण पावली. येस, मला माहीत आहे. म्हटलं, अक्का प्रभूकडे गेले आहेत. म्हणे, खूप कठीण जात आहे. पण म्हटलं, देवाचं वचन आहे. हो, देवाचं वचन आहे, म्हणून मी आज जगत आहे म्हणे. माझी लेकरं माझ्यापासून पुष्कळ दूर राहतात. मुलगा किती 100-200 किलोमीटर दूर राहतो, मुलगी 300 किलोमीटर दूर राहते. मी इतक्या मोठ्या घरात एकटाच राहत आहे, फार कठीण जातं म्हणे. पण देवाचं वचन मला तारत आहे, ते मला सहायता मदत करा. म्हटलं, प्रेज लॉर्ड पास्टर, हालेलुया. देवाचं वचनच आम्हाला चालतं. इतक्या मोठ्या जगामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये पूर्ण आयुष्य ज्याने आपल्या पत्नीसोबत काढलं आणि अचानक पत्नी चालली गेली, मरण पावली, प्रभूकडे गेली, तर त्याला किती दुःख होत असेल. पण अशाही परिस्थितीत देवाचं वचन नेहमी धीर देतं, बळ देतं. जगामध्ये परिस्थिती कशी पण असो, आमच्या जीवनामध्ये परिस्थिती कशी असो, सिच्युएशन, आमचे अनुभव आणि जे काही आहे त्या सगळ्यामध्ये देवाचं वचन बलवत्तर ठरतं. गॉड्स वर्ड इज डिपेंडेबल. त्याच्यावर आम्ही अवलंबून राहू शकतो आणि देवाच्या वचनावर, म्हणजे देवावर आम्ही अवलंबून राहू शकतो. आणि प्रियांनो, जर देवाचं वचन आमच्या अंतःकरणात आहे, देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवत आहे, तर आम्ही कधीच हलणार नाही, आम्ही कधीच दुःखी होणार नाही किंवा खिन्न होणार नाही. कारण की परमेश्वराने आम्हाला सामर्थ्य दिलं आहे. कोणत्याही प्रकारची परिस्थिती हो, सिच्युएशन हो, त्या सिच्युएशनमधून काढणारा परमेश्वर आहे. आणि त्या काढण्यास, त्या सिच्युएशनमधून निघेपर्यंत देवाचं वचन आम्हाला धीर देत राहतं, बळ. जे लोक देवाकडे पाहतात, त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो, की ह्या परिस्थितीतून देव मला काढेलच. प्रियांनो, जगामध्ये आम्ही राहत असताना आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या परिस्थिती, समस्या, अडचणी, आजार, दुखणे, ह्या गोष्टी येतात. कधी आमच्या वर्कप्लेसमध्ये प्रॉब्लेम येतो, कधी घरी प्रॉब्लेम येतो, कधी आमच्या शेजाऱ्याकडून प्रॉब्लेम होतात, वेगळे प्रॉब्लेम येतात. ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून आम्हाला बाहेर देव काढतो आणि सुरक्षित आणि आशीर्वादित ठेवतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला नेहमी, आम्ही जेव्हा त्यावर धीर धरून चालतो, बळ बळ आम्हाला त्याच्याकडूनच प्राप्त होतं. परमेश्वराचं वचन आहे, तुझ्या उजव्या हाती बाजूला 1000 पडले,
डावीकडे दशसहस्र पडले, पण ते तुला भिडणार नाही. ती मरी तुला भिडणार नाही. तू आपल्या दृष्टीने पाहशील. परमेश्वराचं वचन आहे, की दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तू पाहशील. हालेलुय्या. देवाचं वचन आम्हाला ह्या गोष्टी सांगतं आणि म्हणून जे आम्हाला देवाचं वचन आम्हाला हे धीर देतं, बळ देतं, त्याबद्दल आम्ही देवाच्या वचनावर जेव्हा आम्ही राहतो, आम्हाला पण माहीत राहतं, की जीवनामध्ये कितीही समस्या येऊ, किती कोरोना येऊ किंवा कोरोनाचा बाप येऊ, आम्हाला देवाचं संरक्षण प्राप्त आहे. त्या कोरोनापेक्षा शक्तिशाली येशूचं पवित्र शुद्ध रक्त आहे. हालेलुय्या. त्या येशूच्या रक्तामुळे आम्ही स्वतःला कव्हर करतो आणि आम्ही कोरोनाच नव्हे तर सगळ्या व्याधीपासून आम्हाला देव सुरक्षा देतो. संकटांपासून, सैतानाच्या हल्ल्यांपासून आम्हाला सुरक्षा प्राप्त होते. देवाचं आणि प्रियांनो, जे परमेश्वराच्या वचनावर भरोसा ठेवून चालतात, ते नेहमी आपल्या जीवनात जिंकत राहतात. त्यांची बढोतरी होत राहते, वाढ होत राहते, त्यांची प्रगती होत राहते. कोणीही असो, तुम्ही कोणीही असा व्यक्ती, साधा व्यक्ती असो, कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो, कोणत्याही प्रकारचे अनुभवातून तुम्ही जात असो, कठीण परिस्थितीतून जात असो, पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणी जे देवाच्या वचनाकडे पाहून त्याच्यावर भरोसा ठेवून चालतात, त्यांना निराश होण्याची गरज पडणार नाही. परमेश्वराचं वचन या ठिकाणी हे सांगत आहे, की काय लिहिलं आहे, की देवाचं वचन सांगतं, की तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. कशाकडे लक्ष द्याल? या देव परमेश्वराकडून येणाऱ्या प्रकाशाकडे, त्याच्याकडून येणाऱ्या त्या काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखं ते देवाचं वचन आहे, संदेश आहे, देवाच्या संदेशाचं वचन आहे. हे आम्हाला नेहमी प्रकाश देतं. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, या जसं आम्ही इथं वाचलेलं आहे, की संदेशाचे वचन काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. देवाचं वचन हे काळोख्या जागी म्हणजे खरोखर अंधाराची जागा नाही, मी म्हणेन काळोख्यासारखी परिस्थिती, अंधारासारखी परिस्थिती, की जेव्हा कधी कधी असं वाटतं, की या परिस्थितीतून मी कधी निघेल की नाही, ही जीवनातून माझा हा प्रॉब्लेम जाईल की नाही, ही समस्या माझ्या सुटेल की नाही. आम्ही अशा वेळेला, तर अशा परिस्थितीमध्ये देवाच्या वचनाकडे पाहू, त्याच्यावर भरोसा ठेवून, जर आम्ही देवाच्या वचनावर भरोसा, देवाचं येशूने म्हटलं भरोसा ठेवा, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. येशूने हे म्हटलं आहे, की या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्यासोबत आहे. त्याचा आत्मा आमच्यासोबत आहे. प्रियांनो, देवाला धन्यवाद, की जसं स्तोत्रकर्ता सुद्धा म्हणतो, स्तोत्रसंहिता 119 तसं 105 वचन आम्हाला सांगतं, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवासारखे आणि मार्गावर प्रकाशासारखे आहे. ते देवाचं वचन. मग सरळ मार्ग चालत असताना, परिस्थितीत कोणत्या अंधाऱ्या परिस्थितीत चालत असताना, अडचणीत चालत असताना, समस्यामध्ये चालत असताना, सर्व परिस्थितीमध्ये हे देवाचं वचन आम्हाला प्रकाशासारखं, ते प्रकाशच देतं. आणि एका ठिकाणी तर लिहिलं आहे, की गॉड्स वर्ड गिव्स अस अ फ्लिकर ऑफ लाईट. फ्लिकर म्हणजे असं ब्लिंक होतं, जशी वीज चमकते तसं देवाचं वचन कार्य करून जातं. देवाचं वचन, कधी कधी आम्ही अंधाऱ्या परिस्थितीत किंवा समस्येमध्ये पडले राहतो, विचार करून शांत बसलो राहतो, पण अचानक देवाचं वचन आलं, की परमेश्वराचं वचन आहे, मी तुला कधीच सोडणार नाही, टाकणार. अरे, मग आपल्या लक्षात, अरे हो, देवाचं वचन, देव माझ्यासोबत आहे, मग ह्या परिस्थितीत मला परमेश्वर सहज का. ते त्या वीज जशी चमकते त्याच्यासारखं फ्लिकर ऑफ लाईट देवाचं वचन येतं एक आम्हाला, आणि ते आम्हाला एकदम तजेलं करून टाकतं, ती निराशा दूर करून टाकतं. म्हणून देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देवाने आम्हाला जे आमच्याशी करार केले आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर म्हणतो, की मी तुला शक्ती देईन, मी सामर्थ्य देईन, खंबीर हो, हिंमत धर. देवाचं वचन हे सुद्धा सांगते, की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, अनमोल आहे. तुझ्यासाठी मी राष्ट्रे, माणसे, मनुष्य देऊन टाकीन, राष्ट्रीय देऊन टाकीन. परमेश्वर म्हणतो, अनेक नेशन्स, आय विल गिव्ह यू नेशन्स फॉर यू. म्हणजे देव तुमच्यावर किती प्रेम करतो. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर म्हटलं, की मी तुझ्यासाठी इतका इतका खूप तुला पैसे देईन किंवा मी इतकं इतकं तुला देईन, आम्हाला किती आनंद होईल. ते तो मनुष्य आहे, पण जर परमेश्वर म्हणतो तर त्याचं वचन खरं आहे, त्याचे शब्द खरे आहेत. म्हणून प्रियांनो, कशाही परिस्थिती असा, तुमची अनुभव असेल, की आता मी खूप, कधी कधी लोक म्हणतात मी खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीतून आहे, की त्या परिस्थितीत जे काही मी पाहतो असं वाटतं, की माझ्या सगळ्या विरोधात आहे. या विरोधी परिस्थितीतून मी निघेल की नाही. पण देवाचं वचनावर जर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, प्रार्थना केली, तर देव त्या सगळ्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढेल आणि ती परिस्थिती अपसाईड डाऊन होऊन जाईल. परिस्थिती एकदम पालटून जाईल. हो, त्याचं नव्हतं होऊन जाईल. कधी वाटेल, की त्यावेळेस मी किती परेशान होतो, किती त्रासात होतो. आज ती परिस्थिती पूर्ण निघून गेली. देवाने मला किती सुरक्षित ठेवलं. आणि त्यावेळेस किती निराश होतो जेव्हा त्या परिस्थितीत होतो. पण देवाच्या वचनावर भरोसा ठेवणारे प्रियांनो कधीच अपयशी ठरत नाही. देवाचं वचन आम्हाला नेहमी आशीर्वाद देणारं आणि आमचं हित करणारच आहे. स्तोत्रसंहितामध्ये दावीद म्हणतो, 119चं 165 वचन आपण वाचूया. सॉरी, 65 नाही, 165 नाही, 65 आधी वाचू, बघ 65 वाचू. स्तोत्रसंहिता
119 त्याचं 65. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. परमेश्वराने जशी आम्हाला वचनं दिली आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुझं भलंच करीन. इथं पाहतो म्हणतो की तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. तो आपलं आमचं हित करतो. आपल्या दासाचं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांचं. आणि 165 वचन सुद्धा वाचूया. जसं 105 आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता 119 105, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे, माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आपण 165 वचन वाचूया. 165 वचन आम्हाला सांगतं, तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. प्रेज लॉर्ड. अडखळण्यासारखी परिस्थिती येतील, अडखळणं जीवनात येतील, पण जे नियमशास्त्र पाळतात, त्या नियमशास्त्राला प्रिय मानतात, ते नियमशास्त्र फॉलो करतात, म्हणजे देवाचं वचन मानतात, पाळतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. अडखळणं येतील, समस्या येतील, आजार दुखणे येतील, पण त्या सगळ्यातून देव बाहेर काढेल. कोणाला? जे त्याच्या नियमशास्त्रावर चालतात, नियमशास्त्रावर भरोसा ठेवतात. आज मी तुम्हाला वचन इतकं माझा मुख्य उद्देश हाच आहे प्रियांनो, की देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. जसं आम्ही देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. त्यांनी जे आमच्याशी करार केले त्या विश्वास, त्यांनी जी वचनं आम्हाला दिली आहेत त्यावर विश्वास ठेवा. त्या परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक वचनातला एक आणि एकूण एक शब्द खरा आहे. परमेश्वर खरा आहे. अवर गॉड इज अ ग्रेट गॉड, अवर गॉड इज अ ट्रू गॉड. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला इथं काय सांगतं, इथं जे शब्द आलेला आहे, जसं आम्ही इथं वाचलेलं आहे आत्ताच दुसरे पत्रामध्ये एकूण, की देवाचं वचन, आज पहिलं वचन आजचा म्हणजे आजचा थीम हाच आहे, देवाच्या वचनाला धरून राहा. इथं तेच आहे की संदेष्ट्यांचे वचन किंवा संदेशाचे वचन, देवाचं जे वचन आम्हाला आलेलं आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या देव. काळोख्या, आज जगामध्ये काळोख आहे, अंधार आहे, समस्या आहे. पाहतो सगळ्या जगावर कोरोनाचं संकट आहे. देश देशावर उठत आहे. चायना, आम्ही पाहतो चायनाचा किती प्रॉब्लेम चालू आहे. तिकडून पाकिस्तानचा प्रॉब्लेम. आम्ही शत्रू एका प्रकारे म्हणू की आम्हाला 2 शत्रू आमच्या देशाला घेऊन आहे. त्या 2 शत्रूपेक्षा कोरोनाचं संकट आमच्यावर, देशावर, अख्ख्या जगावर आहे. अंधार पसरला आहे. सगळ्या समस्या आहेत लोकांना. जॉब्स गेलेले आहे. बिझनेसेस बंद झालेले आहे. ट्रेन्स बंद आहे, फ्लाइट्स बंद आहे, बसेस बंद आहे. तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. साधं इथून अमरावतीला जायचं म्हटलं तर पास लागतो. गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. इतकी काळोखासारखी परिस्थिती, समस्येसारखी. पण याही परिस्थितीत देवाने आपल्या लोकांना, त्याचं भय मानणाऱ्या लोकांना, त्याचे नियमशास्त्र मानणाऱ्या लोकांना, परमेश्वराचं वचनावर भरोसा ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वराने आशीर्वादित ठेवला आहे, सुरक्षित ठेवलेला आहे. आमेन. देव करो की तुम्हाला कधी दुसऱ्या या परिस्थितीमध्ये दुसऱ्या गावाला जाण्याचीच गरज न पडो. आमेन. आम्ही सुरक्षित आहोत, आपल्या घरात सुरक्षित आहोत. गव्हर्नमेंट सरकार सांगतं की घर सोडून जाऊच नका, घरातून बाहेर निघूच नका. आणि देवांच्या कृपेने आम्ही घरात सुरक्षित राहू शकतो. आपले कॉलेजेस आहे, जे ज्यांचे शिकणारे ते घरीच ऑनलाईन कॉलेजेस करताय. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, नर्सिंग आहे, सगळे लोक आपण कॉलेज, आपलं एज्युकेशन आहे, सगळं आपापल्या घरी करत आहे, सुरक्षित आहोत. पण त्या सगळ्या सुरक्षेपेक्षा, आणि मी तर इतका फिरतो, मी चर्चच्या ऑफिसला येतो, स्कूलच्या ऑफिसला येतो, भाजी आणायला जातो, दूध आणायला डेअरीमध्ये जातो, प्रत्येक ठिकाणी फिरतो. पण मला माहीत आहे की माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. आमेन. आणि ह्या सगळ्यापेक्षा जास्त येशूचं पवित्र शुद्ध रक्त माझ्यावर कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काहीच होणार नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगतात की तुला काही बाधणार नाही, तुला बाधा होणार नाही. तुझ्या विरुद्ध उगारलेलं शत्रूचं शस्त्र तुझ्यावर चालणार नाही. त्या शत्रूला परमेश्वर बोथट करतो, कारण की मी ह्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, मी देवावर विश्वास ठेवतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन, म्हणून ह्या देवाच्या वचनाला धरून ठेवा. होल्ड ऑन टू द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनाला धरून ठेवा. हे आजचं मी वचन तुम्हाला देत आहे प्रियानो. जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाला धरून राहाल, तर देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल की रिलॅक्स, एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज ऑल राईट. भिवू नका. देवाच्या वचनाला धरून राहाल तर. देवाच्या वचनाला धरून नाही राहिलं तर जग सांगेल, अरे असं झालं, तसं झालं, तिथं तितके लोक मेले, असं झालं. तर भीती, मीडिया तर इतकी भीती दाखवतं आम्हाला, खूप भीती दाखवतं, असं झालं तसं झालं. पण आम्ही त्या देवावर विश्वास ठेवतो. काळजी घेणं आवश्यक आहे. मी पुष्कळदा म्हणतो लोकांना टेक केअर, काळजी घ्या. काळजी घेणं आवश्यक आहे. देवाने आम्हाला बुद्धी दिली आहे, ज्ञान दिलं आहे, अंडरस्टँडिंग दिली आहे. त्यामुळे सावध राहा. आपले मास्क लावा, सॅनिटायझर यूज करा. पण याचा अर्थ नाही की एकदम घरात बसा म्हणजे एकदमच घरात बसा.
मग मी काळजी घेण्यासाठी मग मी खूपच अति काळजी घेण्याची गरज नाही. नाहीतर मी एका व्यक्तीला पाहिलं, त्याने मास्कही बांधला, त्याच्यावर रुमालही बांधला आणि त्याच्यावर आणखी टोपीही घातली. इतकं अति, मग त्याच्याने आम्हाला ऑक्सिजनच नाही मिळणार प्रियांनो. म्हणून जितकी आवश्यक आहे तेवढी काळजी आम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि परमेश्वराचं संरक्षण तर आम्हावर आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती असो, असं वाटत असेल की ही काळोखासारखी परिस्थिती, जसं देवाचं वचन सांगतं, काळोख्या जागी प्रकाशणारं देवाचं वचन आहे, तसं काळोखासारखी परिस्थिती असली तर त्याच्यातूनही जी काही तुम्हाला चॅलेंजेस येत आहेत, समस्या येत आहेत, त्या सगळ्या पास होऊन जातील आणि देव त्याच्यातून तुम्हाला देव काढून घेईल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, कधीच निराश होऊ नका आणि भयभीत होऊ नका. समस्येला, अडचणींना, मी कोरोनाच नाही म्हणत, तुम्ही जगातल्या कोणत्याही परिस्थिती, सगळ्या परिस्थितीला, या सगळ्यांवर आम्ही देवाच्या वचनाने आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने विजय मिळवू शकतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, दररोज उठल्यानंतर आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, आम्ही ह्या प्रकारचं कन्फेशन म्हणायला पाहिजे की देवा, तुझं वचनाचं, तुझं जे देवाचं, तुझं बायबलमधलं तुझं जे वचन आहे ते माझ्यासाठी एका प्रकारचं बळ आहे, एक प्रकारचं प्रकाशासारखं, एक दिव्यासारखं आहे. आणि म्हणून मी नेहमी आपल्या जीवनामध्ये जिंकतच राहीन, मी नेहमी वाढतच राहीन, सगळ्या बाबतीने, फिनॅन्शियली, फिजिकली, जिओग्राफिकली, सगळ्या बाबतीने. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये फिजिकली खूप लोक वाढत आहेत, मी पण वाढलो. फिजिकली वाढत आहे, कारण की एक्सर्शन बंद झालं, वॉकिंग बंद झालं, बाहेर फिरता येत नाही, खायचं आणि घरी बसायचं. पण देव वाचत आहे, देव वाढवत आहे, आम्ही सगळ्या प्रकारे वाढू शकतो आणि आमची प्रगती पण होईल आणि कधीच आम्ही खाली पडणार नाही. देव आम्हाला खाली पडू देणार नाही, जे लोक देवावर, त्याच्या वचनावर भरोसा ठेवतात. म्हणून कोणती परिस्थिती तुमच्या विरोधात हो, देवाचं वचन हे आमच्यासाठी एक कॉन्फिडन्स आहे, एक ॲडव्हान्टेज आहे. आणि म्हणून त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद हो. नेहमी आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला प्राधान्य द्या प्रियांनो. देवाचं वचन वाचा, त्याच्यावर फक्त वाचूच नका, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर चाला, त्याप्रमाणे हिमतीने वागा. 3 शेवटचे वचन मी वाचेन आणि त्यानंतर मी आज संदेश सांगू. पहिलं वचन मी वाचेन, मत्ती शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय, त्याचं 35वं वचन आम्हाला सांगतं. मत्ती 24:35 इथं सांगतं, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी जरी नष्ट झाली, पण देवाचं वचन नाही. म्हणून त्या देवाच्या वचनावर भरोसा ठेवा आणि समोर जा. दुसरं वचन आहे आम्हाला यशया संदेशाचा ग्रंथ याच्या 40व्या अध्यायामध्ये मिळतं. यशया 40 आणि 8 हे वचन आम्हाला सांगतं, गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. देवाचं वचन सर्व काळ कायम राहतं, ते कधी नष्ट होत नाही, ते कोमेजत नाही, ते सर्व काळ राहतं, असं देवाचं वचन आहे. तिसरं वचन आणखी एक मी वाचेन, जे आम्हाला प्राप्त होतं. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनापर्यंत मध्ये लिहिलं आहे. पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय आणि 25वं वचन, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय. देवाचं वचन आहे, हे सर्व काळ टिकणार आहे, ते कधीच एक्सपायर होत नाही. औषधी एक्सपायर होतात, औषधी एक्सपायर होऊन जातात, त्यांना हे असं या दिवसापर्यंत, या वर्षापर्यंत, या महिन्यापर्यंत राहील, पण देवाचं वचन सर्व काळ टिकतं, त्याला एक्सपायरी नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून औषध, तुम्ही जर एक्सपायर झालेलं औषध खाल्लं तर त्याच्यापासून फायदा होणार नाही, कदाचित नुकसानी, अपाय होऊ शकतं औषधामुळे. पण हे जे वचन आहे हे एक्सपायरच होत नाही, तुम्ही कधीही खा, कितीही खा, याच्यापासून इनडायजेशन होत नाही, याच्यापासून अपाय होत नाही आणि नुकसान होत नाही. हे देवाचं वचन जिवंत आहे आणि हे नेहमी आम्हाला आशीर्वादित करतं, आमच्या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये उचलून धरतं. म्हणून प्रियांनो, जगामध्ये कोणतीही परिस्थिती असो, जीवनामध्ये कोणती परिस्थिती असो, तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करता तिथं कोणती परिस्थिती असो, देवाला शरण जा, त्याच्या वचनाला शरण जा आणि त्याच्या वचनाच्या अधीन राहा. देव तुम्हाला त्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढेल. कसल्याही परिस्थिती, कशाही प्रकारची, कोणत्याही जागेची परिस्थिती असो, देव त्याच्यातून बाहेर काढेल. देवावर, त्याच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. यावेळेस आपण सगळेजण उभे राहूया, प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि मग परमेश्वराचा आशीर्वाद इथून घेऊन जाऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांना क्षमा करतो तसे आमचे अपराध तू क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य,
सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने म्हणावं आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड.